तुम्हाला तर माहिती आहे आता आंब्याचा सीझन चालू आहे, म्हणून मी आंब्यापासून झटपट होणारी एक रेसिपी मी घेऊन आलेली आहे. ती म्हणजे आंबा खोबऱ्याची वडी. नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. इथे मी 3 आंबे घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे कापून त्याचा गर काढून घेऊ. आंबे मी कापून घेतलेत, आता ह्याचा गर काढून घेऊ. इथे मी पुरणाची चाळण घेतलेली आहे, त्या चाळणीने आपण आंब्याचं गर काढून घेऊ. पुरणाच्या चाळणीने गर काढायला सोपं जातं. जर तुम्हाला चाळणीने नाही काढता जमलं तर चमच्याने हे काढायचं गर आणि मिक्सरला लावायचं. इथे मी आंब्याचं गर काढून घेतलेलं आहे. एक वाटी आंब्याचं गर आपला निघालेलं आहे. एक वाटी आंब्याच्या गरासाठी 2 वाटी खोबरं घेतले, अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी दूध आणि वेलची पावडर. आंब्याचं गर आणि खोबरं आपण मिक्सरला लावून घेऊ, कारण एकजीव होण्यासाठी. आंब्याचा रस आणि खोबरं एकजीव होईपर्यंत मी मिक्सरला फिरवून घेतले. हे इथे मी एक कढई घेतली, ती तापवून घेतली. आता त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकू. आता त्यामध्ये आपण आंब्याचं आणि खोबऱ्याचं मिश्रण केले ते टाकून घेऊ आणि फ्राय करू. आता या मिश्रणामध्ये 1 वाटी दूध टाकू. आणि चांगलं ह्याला मस्त मिक्स करून घेऊ. आता हे 5-10 मिनिटं मिक्स करू, ते जरा घट्ट होईपर्यंत. आपलं मिश्रण थोडंफार घट्ट होत आले. आता त्याच्यामध्ये साखर टाकू आणि मिश्रण गरम असताना साखर टाकायची, म्हणजे लवकर विरघळते. आता ही एकजीव करून घेऊ आपण. मिश्रण घट्ट होईपर्यंत मी सतत मिक्स करून घेतलंय. मिश्रण तयार कसं झालंय हे कसं ओळखायचं, तर एक डिश घ्यायची, त्याच्यामध्ये असं हे थोडं टाकायचं. जर थंड होऊन देऊ आपण आणि हा गोळा असं बघायचं, चिकटलं नाही तर मग आपलं मिश्रण तयार झालंय असं समजायचं. पण हे अजून 2 मिनिटं गरम करून घेऊ. परत 2 मिनिटं मी मिक्स करून घेतलं. आता त्याच्यात वेलची पावडर टाकू आणि ती परत आपण मिक्स करून घेऊ. आता आपलं मिश्रण तयार झालंय. आता गॅस बंद करू. आता एका ताटाला तूप लावून हे मिश्रण त्याच्यावर थापून घेऊ आणि वड्या पाडून घेऊ. एका ताटाला मी तूप लावून घेतले. आता हे मिश्रण त्याच्यामध्ये थापून घेऊ. मिश्रण थापताना पातळ थापायचं नाही, जाड थापायचं, म्हणजे वडी चांगली निघते. मिश्रणाला आपण वरवर वड्यांचा आकार देऊ. तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या तुम्ही वड्या पाडू शकता. आता हे 10 मिनिटं आपण फ्रीजमध्ये ठेवू. 10 मिनिटं झालेले फ्रीजमध्ये ठेवून आपण फ्रीजमध्ये ठेवायच्या अगोदर त्याला वरच्यावर आपण रेस्ट मारून घेतलेली. आता आपण वड्या पाडून घेऊ. ह्या वड्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ.
आपली आंबा आणि खोबऱ्याची वडी तयार आहे.